शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापर्यंत म्हणजे अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत फक्त उनाडक्या करणारी एक डांबरट मुलगी, म्हणजे चुकून मी मुलगी झाली आहे, मुलगा व्हायला हवी होती, असं नेहमी सगळे नातेवाईक आणि घरातले म्हणायचे. म्हणजे ऊर्जा जी होती ती काहीतरी क्रिएटिव्ह आणि वेगळं करण्यामध्ये माझी कधीच नव्हती, तर मस्ती करण्यामध्ये, लिडरशिप करण्यामध्ये. कायम संधी निर्माण केली पाहिजे, ती शोधली पाहिजे, ती पकडली पाहिजे. वा, ह्या 3 गोष्टींना मी कायम आजही प्राधान्य देते, उद्याही देत राहीन. की कोणी तुमच्यासाठी प्लॅटर घेऊन येणार नाहीये. तुमची संधी तुम्हाला निर्माण करायची आहे. मी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम करते. वृद्धाश्रमासाठी करते, अनाथाश्रमासाठी करते, पाड्या वस्तींमध्ये तळहातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी काम करते. इकडे मुलांच्या नाटकांसाठी काम करते, तिकडे प्रायोगिक महिलांच्या नाटकासाठी काम करते. मानव अधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशनवर मी आहे, फिल्म सेन्सर बोर्डावर आहे. सो प्रत्येक क्षेत्र माझं वेगळं वेगळं आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी जाते. सो हे सगळे क्षेत्रामध्ये काम करत असताना मी सतत लोकांच्या घोळक्यातच वावरत असते. आणि म्हणून ना मला माणसांमधले दोष दिसण्यापेक्षा त्यांच्यातली गुण शोधायची खरंच सवय लागली. महिलांकडे कुठल्याही प्रशिक्षण वर्गाला किंवा म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, मॅनेजमेंटचा कुठलाही कोर्स न करता गोष्टींना कसं मॅनेज करायचं याचं निसर्गानेच मुळात तिला वरदान दिलं. एक ठराविक साचेबद्ध लेबल्ड अभिनेत्री न होता माझ्या ज्ञानाचा उपयोग मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापरताना माझ्या शिक्षणातला मी मल्टीटास्किंग करत त्याचं डिव्हिजन कसं मला करता येईल याचा सातत्याने विचार करतो. नमस्कार. माणसातला देव तुम्ही पाहिलात का? कदाचित तुमचं उत्तर हो असेलही. कारण आईवडिलांच्या रूपात, कधी डॉक्टरांच्या रूपात, कधी शिक्षकांच्या रूपात आणि कधी कधी निस्वार्थपणे आपल्याला मदत करणाऱ्या त्या व्यक्तीच्या रूपात आपल्याला हा माणसातला देव दिसत असतो. आज आपल्यासोबत मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आलं आहे. त्यांनी नाट्यशास्त्रामध्ये PhD केली आहे, त्या मानसशास्त्र शिकल्यात, त्याचबरोबर पत्रकारिता, तसंच नाट्य प्रशिक्षिका, मोटिवेशनल स्पीकर आणि सूत्रसंचालिका म्हणूनही ते कार्यरत आहेत. इतकंच नाही आहे, तर त्यांचं कार्य म्हणजे प्रारंभ कला अकॅडमीच्या त्या संचालिका देखील आहेत. आज आपण मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर अरुंधती भालेराव यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार मधुरा. डॉक्टर अरुंधती भालेराव यांचं काम इतकं आहे की पॉडकास्टचा पुढचा 1 तासही मला कमी पडेल. त्यांनी काय केलं आहे हे मी स्वतः सांगण्यापेक्षा आज आपण त्यांच्याच तोंडून त्यांचं कार्य, त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेऊयात. तेव्हा लगेचच आपल्या या पॉडकास्टला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे अरुंधती मॅम. खूप छान वाटलंय तुम्ही माझ्या या पॉडकास्टमध्ये आलात. जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हाच मला खूप आवडल्या होतात तुम्ही, कारण तुमचं कार्य तेव्हाच लक्षात आलेलं की काहीतरी वेगळं आहे. किती एनर्जी आहे तुमच्यामध्ये, सळसळता उत्साह आहे. कसं काय जमतं एवढं सगळं? सळसळता उत्साह, एनर्जी म्हणशील तर मला असं वाटतं की तो मला माझ्या आईवडिलांकडनं मिळाला आहे. वा. कारण माझी आई ही अशीच प्रचंड उत्साही बाई होती. म्हणजे ती बागकाम करायची, ती नोकरी करायची केंद्रीय विद्यालयामध्ये, ती उत्तम कविता करायची, ती सतत अडलेल्या नडलेल्याला कुठेही गाजावाजा न करता मदत करायची. कुणी आजारी असेल तर त्याला रोज दवाखान्यात डबे पोचवायची. म्हणजे काय उत्साह, म्हणजे आणि कायम ती ऑन टोच असायची. म्हणजे तुम्ही रात्री 12 वाजता जर तिला म्हटलं की मला प्रचंड भूक लागली आहे ग, तर ती 12 वाजता उठून तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या करून देईल. अरे, इतका तिच्याकडे अमाप उत्साह होता. उत्तम रांगोळ्या काढणं, उत्तम विणकाम, भरतकाम, काय नाही. आणि माझे वडीलही तसेच आहेत. आई नाही आहे आता, पण वडीलही तसेच आहेत. त्यांनाही म्हणजे ते स्वतः लेक्चरर होते, ते ट्युशन्स घ्यायचे, ते बॅडमिंटन खेळायचे, ते नाट्यसंस्था चालवायचे, ते रिसोर्स पर्सन होते भूगोलाचे. तेही सतत कामच करत राहायचे. ते करत असताना घरात आईला खूप मदत करायचे.
सतत आमच्याकडे येणारा जाणारा असायचा. बापरे. त्याचं उत्साहाने दोघं मिळून स्वागत करायचे आणि खरंच सुंदर सहजीवन एकत्रित कसं जगलं पाहिजे आणि एकमेकांना पूरक कसं असलं पाहिजे आणि ते उत्साहात असलं पाहिजे. हे मी मला वाटतं नैसर्गिक गुण मला आईवडिलांकडनं कदाचित मिळाले आहेत. आणि त्याचबरोबर खरं सांगू का तुला, हा उत्साह आणि ऊर्जा हे आधी सगळं काही नव्हतं माझ्यात. म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापर्यंत म्हणजे अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत फक्त उनाडक्या करणारी एक डांबरट मुलगी, म्हणजे चुकून मी मुलगी झाली आहे, मुलगा व्हायला हवी होती, असं नेहमी सगळे नातेवाईक आणि घरातले म्हणायचे. कारण नकला करणं, मजा करणं, मस्ती करणं, कायम मैत्रिणींच्या मित्रांच्या घोळक्यात असणं, दगड मारून झाडावरनं चिंचा पाडणं, बोरं पाडणं, हे सगळे धंदे मला आवडायचे. फार कमी अभ्यास वगैरे, म्हणजे ऊर्जा जी होती ती काहीतरी क्रिएटिव्ह आणि वेगळं करण्यामध्ये माझी कधीच नव्हती. तर मस्ती करण्यामध्ये, लिडरशिप करण्यामध्ये, म्हणजे शाळेची कॅप्टन, युनिव्हर्सिटीची कॅप्टन, असं सगळे म्हणजे दादागिरी, मजा, मस्ती आणि फार काही सिरियस वगैरे आयुष्याबद्दल मला वाटतं BA पर्यंत नव्हते. BA मराठी लिटरेचर मी नागपूर युनिव्हर्सिटीतनं केलं. बरं. तोपर्यंत ही ऊर्जा, म्हणजे असं होतं ग की ही मुलगी BA तरी होईल का असं आई बाबांना खरंच वाटायचं. कारण लक्षणच तशी होती माझी, फार काही सिरियसनेस नव्हता. पण बॅचलर्स थिएटर करायला मी गेले औरंगाबादला, मास्टर्स थिएटर करायला गेले. क्या बात आहे. तेव्हाही मी एवढी काही गंभीर वगैरे नव्हते. नाटक करायचं, मजा करायची, एकांकिका करायची, आवडेल ते काम करायचं, असं सिरियसनेस वगैरे काही नव्हता. पण तो खरा माझ्यामध्ये ती ऊर्जा, तो उत्साह, ते सातत्य, तू जे काय सळसळ वगैरे म्हणते ते सगळं मला वाटतं वयाच्या 24व्या वर्षी मी लग्न केलं आणि त्यानंतरच माझ्यात आलं. त्यामुळे ते इनबिल्ट वगैरे काही नाही आहे. स्वतःला अत्यंत प्रयत्नपूर्वक मी डेव्हलप केलंय, घडवलंय असं मला वाटतं. अशा अर्थाने मी हे सांगते की आताच्या मुली माझ्या त्या वयातल्या जर मी बघितल्या तर त्या फार डिटर्मिंड असतात, त्या फोकस्ड असतात. बरोबर. त्यांना काय करायचंय माहिती असतं, त्यांनी ठरवलेलं असतं, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असते. म्हणजे असं काहीच नव्हतं. काही म्हणजे काही नाही. मी फक्त युवक बिरादरीत जायचे वर्धेला, मी वर्धेची आहे, तर वर्धेत मी युवक बिरादरीत जायचे. त्याचे 2 न्यूझीलंड हॉस्टेलला वर्षातनं कॅम्प्स व्हायचे गोरेगावला. त्याला आई बाबा मला पैसे गोळा करून पाठवायचे, 500-600 रुपये गोळा करून. तिथे खूप ऍक्टिव्हिटीज शिकायला मिळायच्या, वेगवेगळ्या. तर त्या सगळ्या गोष्टी मला आवडायच्या. म्हणजे अभ्यास सोडून मला जगातलं सगळं काही आवडायचं. पण हे अशी ऊर्जा माझ्याकडे जी होती, तेच सांगते ना, तरी सुद्धा ही ऊर्जा माझ्याकडे होती का मला माहित नाही, पण मी ती घडवली, स्वतःमध्ये निर्माण केली. आणि PhD झाले म्हणजे काय, लग्नानंतर मी 3 डिग्री घेतल्या. म्हणजे माझ्या वडिलांना फार आश्चर्य वाटतं की जी मुलगी BA तरी नीट होईल का, नुसती उनाडक्या करते, नुसत्या सोशल ऍक्टिव्हिटीज करते, सायकलवर तीर मारून विनोबाजींच्या आश्रमात जाते पवनारला, कधी गांधीजींच्या आश्रमात जाते, कधी रस्ता स्वच्छता अभियानात सहभागी होते. ही मुलगी BA तरी होईल का, हा त्यांना प्रश्न होता. आणि आज माझ्याकडे 6.5 डिग्री आहेत, कारण पत्रकारितेचा डिप्लोमा आहे आणि बाकी 6 डिग्री आहेत. तर बाबांना फार आश्चर्य वाटतं की बरी पोरगी मार्गाला लागली. लग्नानंतर मी PhD केलं, लग्नानंतर मी BEd केलं, लग्नानंतर MA सायकोलॉजी केलं. क्या बात आहे. नाही, हे सगळं ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला तितका काही फार असा अभ्यासात इंटरेस्ट नसतो, पण तो नंतर डेव्हलप होत जातो, जसा तुमच्यामध्ये. नुसता अभ्यासच नाही ग, आयुष्याबद्दलचा एक गंभीर दृष्टिकोन, सिरियसनेस. आणि कुठेतरी खूप क्षण आपण वाया घालवले आहेत आयुष्यातले. मी माझ्या 30शीत करिअर म्हणजे जे काही स्ट्रगल मी करते किंवा प्रायोगिक मी जे काही काम करते, ते सगळं मी माझ्या वयाच्या 30शीत एक छोटी मुलगी सांभाळत सुरू केलं. आणि मग ते करताना मला आयुष्य खऱ्या अर्थानं गंभीरपणे कळायला लागलं. आणि मग त्याच्यातनं मार्ग काढणं आणि खरं तर कायम संधी निर्माण केली पाहिजे, ती शोधली पाहिजे, ती पकडली पाहिजे. ह्या 3 गोष्टींना मी कायम आजही प्राधान्य देते, उद्याही देत राहीन. की कोणी तुमच्यासाठी प्लॅटर घेऊन येणार नाहीये. तुमची संधी तुम्हाला निर्माण करायची आहे.
ती तुम्हाला शोधायची आहे, ती तुम्हाला धरून ठेवायची आहे. आणि नुसती शोधायची, निर्माण करायची, धरायची नाही, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं. ती शेवटपर्यंत घेतलेलं काम तडीच न्यायचं. मग त्याच्यात कितीही अडचणी आल्या, आव्हानं आली, तरी गिव्हअप करायचं नाही. हे एक तत्व मी कायम मागच्या 24 वर्षात पाळत आले आहे. बरोबर. आणि ते तत्व आजही पाळतायत आणि पुढेही पाळणार आहात. अगदी. मॅम, आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की लहान वयातच मी लीडरशिप करत आले आहे. म्हणजे मित्रमैत्रिणी, प्रचंड घोळका. आणि आत्तासुद्धा जर मी बघितलं तर तुमच्या आजूबाजूला प्रचंड घोळका असतो. सामाजिक जेव्हा कार्य तुमचं चालू असतं तेव्हा खूप जणं तुमच्यासोबत आहेत. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्या घोळक्यातले सगळेच जण तुमच्यासोबत आहेत का? हां, खूप चांगला प्रश्न तू विचारला. मुळात मला घोळक्यात राहायला आवडतं, हा एक भाग. मी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम करते. वृद्धाश्रमासाठी करते, अनाथाश्रमासाठी करते, पाड्या वस्तींमध्ये तळहातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी काम करते. इकडे मुलांच्या नाटकांसाठी काम करते, तिकडे प्रायोगिक महिलांच्या नाटकासाठी काम करते. मानव अधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशनवर मी आहे, फिल्म सेन्सर बोर्डावर आहे. सो प्रत्येक क्षेत्र माझं वेगळं वेगळं आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी जाते. सो हे सगळे क्षेत्रामध्ये काम करत असताना मी सतत आणि सतत लोकांच्या घोळक्यातच वावरत असते. ठीक आहे. आता त्यातल्या तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना मला एक गोष्ट पहिल्यांदा सांगायला आवडेल. युजली आताच्या काळात काय झालंय की जो कामाचा माणूस आहे, ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे किंवा पुढे तो आपल्या उपयोगाचा आहे, अशाच व्यक्तीशी अनेक व्यक्ती मैत्री करताना दिसतात किंवा तेवढेच कॉन्टॅक्ट ते व्यवस्थित मेंटेन करतात. बाकीचा भापट पसारा ते आपल्या भोवती जमवत नाही. कामाचं आहे का, या आत. कामाचं नाही आहे का, जा बाहेर. मी थोडासा त्याच्याकडे वेगळ्या अँगलनी बघते. माझ्या आयुष्यात, माझ्या ह्या घोळक्यामध्ये जितकी माणसं कामाची असतील त्याच्या 100 पट माणसं ही बिनकामाची माझ्याकडे आहेत. बरं. याचं कारण असं आहे की मी त्यांच्याकडनं माझा काय फायदा होणार आहे हे बघतच नाही. मला वाटतं मी मुळात व्यक्तिप्रिय प्राणी आहे ना. मला आवडतं लोकांमध्ये राहायला, कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला अभ्यासासाठी एक मॉडेल असते. ती तुम्हाला काहीतरी शिकवत असते. अशी जगात एकही व्यक्ती देवाने ठेवलेली नाही की जिच्याकडे काही क्वालिटी नाही आहे. तर जेव्हा तुम्ही व्यावसायिक लोकांमध्ये मैत्री ठेवता ना, तेव्हा तिथे फक्त व्यवहार असतो. बरोबर बरोबर. देणं आणि घेणं. घेणंही असतं, देणंही असतं. खूप कमर्शियल असतात ती नाती. उद्या जर माझ्या एखाद्या अडचणीला माझ्याजवळ बसगबाई 4 दिवस दवाखान्यात येऊन म्हटलं, तर एखादी कमर्शियल व्यक्ती कदाचित तिच्या अतिव्यस्ततेमुळे येणार नाही. पण हे जे बिनकामाचे माझे सगळे लोक असतील, बिनकामाचे मी म्हणत नाही, माझ्या घोळक्यात कोण आहे, तर ज्या व्यक्ती माझ्या कधीच पुढे कामात येणार नाही आहेत, पण त्या माझ्यावर निस्सीम प्रेम करतात, त्यांना माझ्याविषयी श्रद्धा आहे, प्रेम आहे, जे माझ्यासाठी धावून येतील याची मला खात्री आहे, अशा लोकांमध्ये राहायला मला जास्त आवडतं. कारण त्यातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवत असते. म्हणजे इतक्या नॉन कमर्शियल व्यक्ती माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या भोवती आहेत, पण मला लक्षात येतं की प्रत्येकीकडे किती वेगळी ऊर्जा आहे. खरंय. प्रत्येकीकडे किती काय काय शिकण्यासारखं आहे. एखादी सुंदर स्वयंपाक करते, एखादी उरलेल्या पदार्थांचा सुंदर एखादा पदार्थ तयार करते, एखादी माणसांशी काम नसताना छान कसं वागावं, बोलावं ह्याचं भान तिच्याकडे असतं, एखादी सुंदर साडी नेसते, एखादी स्वतःला छान प्रेझेंट करते, एखादी घराची व्यवस्थित टापटीप खूप छान पद्धतीने जपते, एखादी मैत्रीण फ्रीजच खूप चांगल्या पद्धतीने लावते, तर एखादी सतत वापरून झालेल्या साड्यांचं काय करायचं याचं नियोजन फार सुंदर करते. अशी मला एकही मैत्रीण किंवा मित्र, मी म्हणेन खूप मित्र आहेत मला, मैत्रिणी इतकेच मित्र आहेत, एकही व्यक्ती मला अशी दिसत नाही की ज्याच्याकडे शिकण्यासारखं नाही. फक्त तुम्ही डोळसपणे ते पाहायला पाहिजे, अगदी ते स्वीकारलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून ना मला माणसांमधले दोष दिसण्यापेक्षा त्यांच्यातली गुण शोधायची खरंच सवय लागली आहे. किती मस्त. आणि दोष दिसला ना तर मी तोंडावर बोलून मोकळ होऊन जाते. हे हृदय इतकं छोटंसं आहे, याला मी फार भार देत नाही.
त्याच्यात फार मी दाबून ठेवत नाही. मधुरा मला हे नाही आवडलं हं, हो मी सांगून टाकते. मग बरोबर. त्यावेळेला मधुराला राग येईल का हा विचार मी करत नाही. कदाचित तो करायला पाहिजे, पण मला असं वाटतं की छान मोकळं व्यक्त व्हावं, बिनधास्त राहावं. माणसाने मोकळं असावं, खरंय, मस्त खरंय, असावं. तुमचं खरंय. अंतरंग जेव्हा आतून शुद्ध आणि छान असेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर ते भाव येतील अगदी. आणि मग तुमच्यातली ऊर्जा, कनेक्टेड टू पहिला प्रश्न, ही आपोआप रिजनरेट होत राहते. बरोबर. कारण जेव्हा तुम्हाला दडपण असतं, स्ट्रेस असतो कुठल्याही गोष्टीचा, तेव्हा तुमची ऊर्जा येत नाही. बरोबर. पण जेव्हा तुमचं अंतरंग स्वच्छ असतं, छान असतं, जे बोलायचंय ते घडघड बोलून मोकळं होतं. म्हणजे बघ तू, काही लोकांना अशी सवय असते की छान दिसलं तरी छान नाही म्हणायचं, नुसतं असं टकटक बघत राहायचं, जज करायचं. जज करायचं, जजमेंटल राहायचं. साडी आवडली तरी अशी खालून वर चारदा पाहिजे, पण भस्कन म्हणायचं नाही की छान आहे. तर मला असं छान दिसलं की हे किती छान आहे असं कदाचित ते खूप हायपर वाटत असेल, पण ते मला जे दिसतं ना बरोबर. ते मला चांगलं वाईट सगळं व्यक्त व्हायला आवडतं मधुरा. आणि त्यामुळे मी माझ्या हृदयाला फार टेन्शन देत नाही. असतात मलाही खूप ताण, अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहेत, ते पण ते सगळ्यांनाच स्विच आहे. ऑफ स्विच ऑन बरोबर आहे. करायची आता मला बरोबर आहे. सवय झाली आहे. आणि घोळक्यात म्हणशील तर हो, ह्या घोळक्यामध्ये अनेक माणसं अशी आहेत की जी कामाची नाही आहे असं लोकांना वाटतं की यात माझ्या कामाची किती आहेत, तर मी त्यांच्याकडे ती कामाची आहेत का नाही आहेत म्हणून बघतच नाही. मी असं बायफर्गेशनच करत नाही. ही माझी माणसं आहेत, या प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलंय. बरोबर. मग ती कामाची नसली तरी चालतील, पण मला लोकसंग्रह करायची, तो मेंटेन करायची. म्हणजे अगदी पार मराठवाडा, विदर्भ, तिकडे MP, मुंबई, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये माझा खूप मोठा गोतावळा आहे. वा. लांब राहणारे कामाचे नाही आहेत तरी सुद्धा ते कनेक्टेड आहेत, कारण मी त्यांच्यातल्या माणसावर प्रेम करते. ते माझ्या किती फायद्याचे आहे याच्यावर प्रेम करत नाही. मला वाटतं की ह्यामुळेच आज हा मोठा गोतावळा तुमच्यासोबत आहे. आज माणुसकी जपणं काय असतं हे खरं तर तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. पण मग हा बाहेरचा संसार आणि घरातला संसार कसं काय बॅलन्स करता हे सगळं? सगळे करतात ग, तू पण करतेस. आज आपण पॉडकास्टला आलो तर तू घरातलं सगळं पटपट आवरून आली असशील, हो. पुढची 4 कामं करून आली असशील. मला असं वाटतं महिलांकडे कुठल्याही प्रशिक्षण वर्गाला किंवा म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, मॅनेजमेंटचा मॅनेजमेंट कुठलाही स्किल. कोर्स न करता गोष्टींना कसं मॅनेज करायचं याचं निसर्गानेच मुळात तिला वरदान दिलेलं आहे. बरोबर. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असते. खरंय. मला ना मॅनेजमेंटचं, तू घरातला आणि बाहेरचा पसारा म्हणते ना, मला माझ्यापेक्षा लोकल रागिणींचं फार कौतुक वाटतं. बघ, लोकलनी रोज सकाळी ठरलेली लोकल पकडायची, त्या गर्दीत घुसायचं, लोंबकळत उभं राहायचं, त्या लोंबकळणाऱ्या गर्दीतही कुणाचा तरी केळवण करायचं, मैत्रिणींचं कुणाचा तरी वाढदिवस सगळं मी करायचा. हे तू केलंयस. घरातलं करूनही ती येते. हो. ती कदाचित स्वतः खात नाही, पण मुलाचं अगं हा नाश्ता करून घे, हो. नवऱ्याचं अहो तुम्ही हे खाऊन घ्या, हे सगळं करत ती जाते. जाताना अगदी लक्षात ठेवून संध्याकाळी ना मला ना चवळीच्या शेंगाची भाजी करायची आहे ग बाई, बाई नसेल कामाला तर ती जाताना शेंगा पण पर्समध्ये टाकून नेते की जेणेकरून ऑफिसमध्ये ब्रेकमध्ये ती शेंगा पण निवडते आणि घरी आल्यावर त्याची भाजी पण करते. सो हे मुद्दाम करावं लागत नाही. बरोबर. स्त्रीला ही सगळी तारेवरची कसरत करण्याची मुळातच ताकद, शक्ती ही देवाने दिलेलीच आहे आणि फक्त थोड्या अधिक प्रमाणात प्रत्येकजण त्याचा वापर करत असतो. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला ना प्रत्येक दिवशी उद्या मला काय करायचंय याची माझी यादी तयार असते, टू डू लिस्ट तयार असते. बरोबर. की आणि मग ती सुद्धा रूट वाईज असते. की समजा मी घोडबंदर रोडवरनं माझ्या घरातनं निघाले तर मला पहिले जे काम करायचंय ते आधी लागणार आहे की नंतर. मग त्याप्रमाणे माझी प्रायोरिटी लिस्ट असते की जाता जाता मला आधी टेलर लागणार आहे ना, मग त्याच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायचंय. म्हणजे माझ्याबरोबर कारमध्ये असं मागे एवढं मोठं सामान असतं, मग मला ते टेलरकडे ते ब्लाऊज शिवायला टाकायचंय. मग तिथून पुढे निघाल्यानंतर ना माझा भाजीवाला दिसतो, मग मला भाजी घेऊन टाकायची पटकन जाता जाता, कारण संध्याकाळी वेळ होणार आहे मला. बरोबर. मग तिथून पुढे गेल्यानंतर ना मला आम्रपाली आर्केडमध्ये जाऊन
एक 8 दिवसांनी एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे, पण आज थोडा हातात वेळ आहे ना, मग तिच्यासाठी काहीतरी मला घ्यायचं आहे. मग मी पटकन ते घेणार आहे. अच्छा, बँकेचं पण काम आहे. मग तिथून जाताना मी वर्तकला थांबणार आहे, बँकेचं काम करणार आहे. ते करत असताना कारमध्येच कोणाला मेल करायची आहे, माझ्या कुठल्या तरी वेगवेगळ्या संस्थेतल्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन करायचं आहे, कोणाला तरी महत्त्वाचा एखादा नातेवाईकाला कॉल करायचा आहे, कोणीतरी आजारी आहे त्याच्या तब्येतीची विचारपूस करायची आहे. नाही तर युजली आपण म्हणतो ना, इतकं वाटत होतं का तुला फोन करावा, वेळच मिळत नाही. हे माझं ही होत मला नाही. पण सबब आवडत नाही खरं तर. हे माझं होत नाही. म्हणजे लोक मला विचारतात, कसं काय तू एवढे नाते मेंटेन करते ग? तर मी म्हणते ना, एक शिस्त लावले की होतात ते मेंटेन. माझ्या तोंडून तुम्हाला हे कधीच ऐकायला मिळणार नाही की मला ना खूप तुझी आठवण येत होती पण वेळच मिळाला नाही. मला हे सबब वाटते, हे कारण वाटतं. मी जातानाच लिहून माझ्या एका कोपऱ्यात डायरीच्या लिहिलेलं असतं, आज मधुराला फोन करायचा आहे, संपदाला फोन करायचा आहे, सोनालीशी मला बोलायचंय, आज हर्षदाशी मला बोलायचंय. ही यादी तयार असते. आणि कुणाला कशासाठी बोलायचंय, कामाच्या गडबडीत ते जायला नको म्हणून मी त्याचा एक शब्द सुद्धा लिहून ठेवते की तब्येत, भेट, व्हॉट एव्हर. बरोबर बरोबर. सो ते करत असताना गाडीतला रिकाम्या वेळ सुद्धा वाचत नाही मी हल्ली फार गाडीत, कारण मला सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतो. पण मग जी कामं घरात राहून शांतपणे करायला मिळणार नाही ती गाडीतल्या मधल्या वेळात. अगदी अनेक वेळा मी दूरदर्शनच्या कार्यक्रमांच्या एव्ही, म्हणजे समजा तुझा बायोडाटा माझ्याकडे आला असेल तर मी त्याची प्रिंट घेऊन ठेवते आणि ती वाचत मी त्याच्यावरनं एव्ही सुद्धा कारमध्ये बसल्या बसल्या पटकन व्हॉइस टायपिंग करून टाकते. म्हणजे हे जे मॅनेजमेंट आहे ना, हे गाडीतही खूप गोष्टींचं मॅनेजमेंट होतं. लिस्ट तयार केली असली की मॅनेजमेंट होतं. आणि घरातलं समजा आज संध्याकाळी माझ्याकडे जेवायला कोणी येणार आहे तर छोले मी सकाळीच भिजत घालून जाते. 4 कामं बाईला स्वयंपाकाच्या सांगून ठेवते की बघ संध्याकाळी कणिक भिजवून ठेव, भाजी चिरून ठेव, XYZ करून ठेव, मी आली की मी हे करणार आहे. सगळं प्लॅनिंग रीतसर पेपरला बांधलेलं असलं ना की मी त्याला कमिटेड राहते. कारण ते झालं नाही ना तर मग ते तुम्ही त्याला OCD म्हणा का काही म्हणा, मला प्रचंड अस्वस्थता येते की ते काम झालं नाही, वेळ वाया गेला, दिवस वाया गेला. आणि झालेल्या कामाला टिक करायची मला सवय, नाही झालं तर त्याला डॉट करायची सवय. मग ते मी दुसऱ्या दिवशी करते. पण अशा पद्धतीने खूप वेगवेगळं टाइम मॅनेजमेंट माझं सुरू असतं. पण मग कधीतरी असं वाटत नाही का की छोटासा का होईना ब्रेक घ्यावा? अगदी घेते. घेता? हो, म्हणजे काय, 10 मिनिटं पॉवर नॅप, मग ती गाडीत असो, घरात असो, बसल्या बसल्या खुर्चीत असो, मी कुठेही घेऊ शकते. आणि एक खूप छान गोष्ट आहे की मला फक्त बसल्या बसल्या झोप, मी ठरवलं की चला आता मला झोपायचंय तर मला झोप लागते. कारण मी माझ्या ब्रेनला ते सिग्नल देते, नाऊ आय वॉन्ट टू स्लीप. जर एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झाला असेल तर मला हे आत्ता विसरून काम करायचंय असं ब्रेनला सिग्नल दिले की ते माझं ब्रेन पण इतकं शहाणं आहे की ते सगळं माझं ऐकतं. आणि तू असं म्हणतेस ना की लोकांना खूप असं वाटतं सगळ्यांना की मी फार काम करते आणि मी अजिबात रेस्ट करत नाही. असं अजिबात नाही आहे. मॅनेजमेंटच असं केलेलं असतं ना की मी कधी कधी दिवसातले 2 तास पण काही करत नाही, नुसती घरात टवाळक्या करत असते, मुलीबरोबर मस्ती करते, गाणी ऐकते जुनी हिंदी, एखादं छानसं पॉडकास्ट तुझं जे मधुराष्टक आहे ते ऐकते, किंवा मुग्धाचा आरपार ऐकते, काहीतरी करते, एखाद्या जुन्या मैत्रिणीची मुलाखत ऐकते, तिची आधीची झालेली जी मला ऐकायला मिळाली नाही, काहीतरी गुगलवर सर्च करून एखाद्या विषयाचा अभ्यास करते, एखाद्या नवीन संकल्पनेला जन्म देते. सो असं काही नाही आहे की वेळ मिळत नाही. अगदी वेळ मिळतो, भरपूर वेळ मिळतो, भरपूर. आणि प्रत्येकाला देवाने 24 तास दिलेले आहेत, ते फक्त कसे मॅनेज करायचे हे आपल्या हातात आहे. एक आहे मात्र मधुरा, 24 तास मला खरंच कमी वाटतं. हो, पण कधी कधी असं होतं ना की हां ठीक आहे आता ती वेळ दिली आहे 24 तासांची. येस. मला तर कधी कधी मला बऱ्याचदा दिवसभरात काही वेळ नाही मिळाला एखादं काही वाचायला किंवा लिहायला, तर मग मी रात्री 12 वाजता उठून पुन्हा काहीतरी वाचते किंवा ते लिहिते. मग मला आठवतं की मला आता लिहायचं आहे, कारण आपलं काहीतरी चालू असतं, आपली ब्रेन आपल्याला सांगत असं आहे हे तुझं राहिलं आहे. आत्ता तुम्ही जे सांगितलं ना ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या आत्ता महिला हा पॉडकास्ट बघत असतील त्या पण आता लिस्ट बनवून माझ्याकडे डस्टिंगला पण बाई नाही आहे, मी स्वतः डस्टिंग करते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक एक कोपरा साफ करते. माझी मुलगी सारखी मला म्हणते, नवराही म्हणतो, काय सारखं दर महिन्याला ती किचन आवरत बसते ग तू. तर मी म्हटलं माझा हात फिरला की कशात काय आहे मला बरोबर आठवतं. जरी स्वयंपाकाला बाई आहे तरी घरातल्या बाईला
फ्रीजमध्ये काय आहे, ते फ्रीज स्वच्छ आहे की नाही, आवरलेलं आहे की नाही, सगळं बघावंच लागतं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एक आहे बाई, मला फार किचनमध्ये रमायला आवडत नाही. फार थोड्या वेळ मी किचनमध्ये असते, पण जी असते ती पूर्ण मनाने तिथेच असते. मग एकीकडे गाणी सुरू असतात, कुठले तरी मंत्र लावलेले असतात, कधीतरी वडवानल मंत्र लावलेलं असतं, कधीतरी रामरक्षा लावलेली असते, व्यंकटेश स्तोत्र लावलेलं असतं. ते काहीतरी सुरू असतं जे मला इनडायरेक्टली ऊर्जा देत असतं बरोबर. आणि मग काम सुरू असतं. सो मला वाटतं डिसिप्लिन्ड आयुष्य जगायला मला आवडतं. अरुंधती मॅम, वर्ध्यानंतर औरंगाबाद नंतर ठाणे आणि आता पक्के ठाणेकर. आणि आता पक्क्या ठाणेकर. हा तुमचा प्रवास. पण असं वाटतं का कधी कधी की नाट्यक्षेत्रात काहीतरी करायचं, ही मनशा घेऊन किंवा हे स्वप्न घेऊन तुम्ही आज इथे आलात, ते स्वप्न अधुरं राहिलंय? या प्रश्नाचं उत्तर देणं मला थोडं कठीण अशासाठी आहे की हो, सुरुवातीला मला फार वाईट वाटायचं की मी ज्याच्यासाठी त्या काळी 30 वर्षापूर्वी वर्धेसारख्या ठिकाणहून औरंगाबादला नाट्यशास्त्र शिकायला गेली, त्यावेळेला माझ्या आईवडिलांना खूप आटापिटा करावा लागला होता. नातेवाईकांमध्ये सुद्धा कन्व्हिन्स करताना किंवा आर्थिक गणित जुळवताना. कारण 3 बहिणी, दोघंही शिक्षक, वडिलोपार्जित संपत्ती काही नव्हती, अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळेला त्यांनी मला माझा हट्ट म्हणून जी कसरत करून पाठवलं होतं औरंगाबादला, ते अभिनेत्री करण्याचं स्वप्न घेऊनच पाठवलं होतं आणि माझंही ते स्वप्न होतं. परंतु लग्नानंतर मी मुंबईत आले, मग पुन्हा नागपूरला गेले, नागपूरला नोकरी केली, तेव्हा माझा नवरा शिकत होता, मग पुन्हा मुंबईत आले. या सगळ्या प्रवासात आणि काय म्हणजे कदाचित मला नेहमी असं वाटतं की जे लिहिलेलं असतं ना तुमच्या नशिबात तेच होतं. या सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात, त्यामुळे ते माझ्या नशिबात नव्हतं. मी त्याच्यासाठी कुणालाही किंवा परिस्थितीला सुद्धा दोष देणार नाही. कारण ते जर झालं असतं ना मधुरा, तर आज मी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करते आहे, इतक्या वेगवेगळ्या माणसांना भेटते आहे, माझा PR इतका मोठा आहे, प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलं आहे, ते कदाचित झालं नसतं. आणि ते होणं होतं म्हणून एका साचेबद्ध फक्त अभिनेत्रीच्या भूमिकेत देवाला मला ठेवायचं, साईबाबांना मला ठेवायचं नव्हतं. सुरुवातीला मला वाईट वाटायचं, कारण माझ्यात ठासून अभिनेत्री भरलेली होती. मला नृत्य करता येतं, मी गाते, मला अभिनय बऱ्यापैकी करता येतो असं मला वाटतं. तर वाईट वाटायचं सुरुवातीला. पण मी एक केलं की मला आता ते करता येत नाही आहे माझ्या वेळा सांभाळून, कारण ते क्षेत्र म्हणजे जाण्याच्या वेळा तुमच्या हातात आहे, येण्याच्या तुमच्या हातात नाही. आणि मी तर मुलीची जबाबदारी घेऊन आले होते, त्यामुळे माझ्यातली आई ही पहिलं माझं कर्तव्य होतं. बरोबर. आणि बाकी नंतर. त्यामुळे मला असं वाटतं की तेव्हा मी असं ठरवलं की अभिनय किंवा कला हा बेस ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रात मला जे जे करता येईल, त्याच्यात मला जी जी काही नवनिर्मिती करता येईल, वेगवेगळ्या आयडियाज इम्प्लिमेंट करता येतील, ते करत राहायचं. आणि आपण आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन काम करायचं नाही. आणि तेव्हापासून मी जी ठाणे जिल्ह्यात काम करायला सुरुवात केली ती म्हणजे मुलीला सांभाळून माझ्या सोयीनुसार, माझ्या वेळेनुसार, मग अगदी तिला कडेवर घेऊन जाऊन सतत सगळीकडे जे जे मला करता येईल त्यात मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी शोधत गेले. म्हणजे मुलांसाठीच फक्त मी कधीही दिग्दर्शिका नव्हते. मी कॉलेज लाईफमध्ये एकही एकांकिका दिग्दर्शित केलेली नव्हती 3 वर्षात, एकही. आय वॉज अन ओनली ॲक्ट्रेस. ती फुलराणीमधली मी भक्तिताईंचा रोल करायची, मंजुळाचा. नंतर टुरटुरमध्ये मी मोठा महत्त्वाचा क्लीनरचाच रोल केला होता. डार्लिंगमध्ये मी काम केलं होतं. मुरूच्या मावशीमध्ये हर हायनेस ऑफ राणीसाहेब कांदा केलं होतं. हे सगळं मी ॲमॅच्युअर लेव्हलला खूप काम केलं होतं, खूप प्रयोग केले होते त्याचे. परंतु मग मी असं ठरवलं की मला दिग्दर्शन येतच नाही, पण आता अर्थार्जनी माझी गरज आहे आणि तो मला बेस माझा थिएटर आहे. मला काही कोणी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमधली नोकरी देणार नाही आहे. क्लरिकलचा मला 0 अनुभव आहे. मग मी आता काय करू शकते? मग मी मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण वर्ग सुरू केले. कधीही एकही एकांकिका दिग्दर्शित न केलेली आम्ही लहान मुलांना घेऊन पहिली एकांकिका दिग्दर्शित केली किंवा पहिलं नाटक
प्रचंड तारेवरची कसरत उडाली झाली माझी, कारण काहीच अनुभव नव्हता. फक्त अभिनय या क्षेत्राचाच, या अंगाचाच अनुभव होता. थिएटरशी लागणाऱ्या इतर कुठल्याही गोष्टींचा मला अनुभव नव्हता. लाईट, साऊंड, म्युझिक काहीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यात पडले आणि मी प्रयोगातनंच शिकत गेले. म्हणजे माझ्या औरंगाबादच्या नाट्यशास्त्र विभागाचा माझ्या ॲक्च्युअल काम करण्याच्या क्षेत्राशी तसा काहीच संबंध नव्हता. मी ते करत गेले, स्वतःला घडवत गेले, शिकत गेले आणि मग शल्य होतं ना ते. मग मला असं वाटायचं की ज्या महिला शालेय महाविद्यालयीन जीवनात खूप काम केलंय आणि आता काहीच करू शकत नाही माझ्यासारख्या, नुसत्याच बिचाऱ्या मुलांना सोडायला आणि घ्यायला येतात, त्यांच्यासाठी काहीतरी करूया. आणि मग मी प्रायोगिक महिला नाटकांची निर्मिती करायला सुरुवात केली. मग माझी हिंमत थोडी वाढली, मग मी दिग्दर्शन करायला लागले. मग त्याच्यातनंच मला असं वाटायला लागलं वृद्धाश्रमात काम करायचंय, तर वृद्धाश्रमात जाऊन फक्त खाऊ नाही वाटायचा, तर कलाकार त्याला जोडायचे. त्यांची कलात्मक भूक, बौद्धिक भूक आजी आजोबांची भागवायची. मग माझ्यासकट 57-58 लोकांना माझ्या संस्थेतल्या मी जोडलं, बेस कलाच ठेवला आणि वृद्धाश्रमातली ऍक्टिव्हिटी सुरू केली वर्षभर. सेम अनाथ आश्रमात, की ज्या मुलांना अनाथ आश्रमातल्या गाणं शिकता येत नाही पैसे देऊन, नाटक शिकता येत नाही पैसे देऊन, क्राफ्ट शिकता येत नाही, त्या मुलांना असेच माझ्यासारखे अनेक लोक जोडून वर्षभर कला शिकवायला सुरुवात केली. दर वर्षाच्या शेवटी त्याचा एक शोकेस करायला सुरुवात केली आणि दरवर्षी एक वृद्धाश्रम, एक अनाथ आश्रम टायअप करायला सुरुवात केली. आता म्हणशील मोटिवेशनल स्पीकर, त्यालाही मी माझ्या कलेचा बेस दिला. म्हणजे मी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि लाईफ स्किलवर वर्कशॉप्स घेते वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी. त्यात मी माझ्या मानसशास्त्राचा वापर करते आणि लाईफ स्किल शिकवताना मी माझ्या थिएटरचा उपयोग करते. आलं लक्षात? शैक्षणिक प्रयोग करत असताना हाऊ टू टीच अकॅडमिक सब्जेक्ट थ्रू थिएटर हा विषय घेताना मी थिएटरचा बेस देते. मग इतिहास, भूगोल यांसारखे विषय नाटकाच्या माध्यमातून शिकवून मुलांना ते सोपे कसे केल्या जातील आणि शिकवल्या जातील यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग देते. मग ते घेऊन मी इतर शाळांमध्ये जाते आणि आत्ता मागच्या वर्षात नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या 2 वर्षात 14,500 मुलांपर्यंत मी पोहोचले. म्हणजे नाटक करत नाही हा भाग डेफिनेटली आहे, तो आहेच माझ्या मनाच्या कोपऱ्यात, पण त्याचं मला दुःख वगैरे नाही आहे. मी ते सगळं वेगवेगळ्या अंगानी, कधी मोटिवेशनल स्पीकर म्हणून, कधी वृद्धाश्रमासाठी, कधी अनाथ आश्रमासाठी. आता मी आदिवासी महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं म्हणून त्यांच्याकडनं पिशव्या शिवून घेते, त्यांना वारली पेंटिंगचं प्रशिक्षण देते प्रशिक्षक आणून आणि त्या पिशव्या बाजारात विकून त्यांना पैसे मिळवून देते. तिथे पण कलेचाच प्रकार आहे. बरोबर. त्यांना कम्युनिकेशन स्किल्स शिकवते, तोही कलेचाच प्रकार आहे. सो एक ठराविक साचेबद्ध लेबल्ड अभिनेत्री न होता माझ्या ज्ञानाचा उपयोग मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापरताना माझ्या शिक्षणातला मी मल्टीटास्किंग करत त्याचं डिव्हिजन कसं मला करता येईल याचा सातत्याने विचार करते. मग महिला महोत्सव करते, बालमहोत्सव करते, महिला नाट्य महोत्सव करते, बालनाट्य महोत्सव करते, ज्येष्ठांसाठी महोत्सव करते, त्यात पुन्हा कलांचं इम्प्लिमेंटेशन करते. सो मला असं वाटतं की रडत बसून काय होत नाही ग, किंवा दोष परिस्थितीला देऊन तुझ्यामुळे नाही झालं, याच्यामुळे नाही झालं, त्याच्यामुळे, त्यांनी काही होत नाही. त्यांनी फक्त तुमच्या शक्तीचा व्यय होतो, तुम्हाला मानसिक त्रास होतो, कुणाला काही फरक पडत नाही. तुम्ही आतमध्ये दुःखी आहात की कष्टी आहात, तुमचे मार्ग तुम्ही शोधायचे असतात आणि त्याच्यातनं वेगळं वेगळं कसं काम करायचं. अर्थात ते करताना मानसिक खूप दमछाक होते, कारण सगळं क्रिएटिव्ह थिंकिंग असतं, फक्त फिजिकल नसतं. बरोबर बरोबर. खूप क्रिएटिव्ह वेगवेगळा विचार असतो, त्याच्यात भरपूर मानसिक श्रम होतो. पण आता ते स्वीकारलंय तर त्याच्याकडे श्रम म्हणून पाहायचं नाही, त्याच्याकडे ते माझं ते एम आहे, फोकस आहे, कर्तव्य आहे, पॅशन आहे. मला वाटतं की हे सगळं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कुठेतरी एक काय म्हणतात थकवा जाणवेल. हे करताय म्हणूनच आज ही ऊर्जा दिसतीये तुमच्यामध्ये. निश्चित. मी जर 4 दिवस झोपून राहिले तर मी 5व्या दिवशी प्रचंड चिडचिडी होते, थकलेली असते. मी कामात राहिली तरच खुश असते. मी प्रचंड वर्कोहोलिक आहे, मला सतत काम करायला आवडतं. आणि त्याचमुळे आज तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करताय
आणि खूप लोकांसोबत आहात आणि लोकांना तुम्ही प्राधान्य देताय. आणि याच्यात लोकांचं अजून एक असतं बरं का, हां. तुम्ही नक्की काय करता. आणि मलाही असं नक्की सांगता येत नाही की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. प्रत्येक जण काहीतरी सांगतो ना, मी सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. मला सांगताच येत नाही मी नक्की काय आहे, कारण मी इतकं वेगवेगळं करते. मग त्यात एक व्यक्ती मध्ये मला म्हणाली, जी माझ्या खूप क्लोज आहे, एक ना धड भाराभार चिंध्या आहेत तुझ्या, एक काहीतरी तुझा फोकस ठेव ना. म्हटलं का ठेवू? जगणं कशासाठी आहे? आनंद मिळण्यासाठी, बरोबर. समाधानासाठी आहे. खरंय. काय जरुरी आहे की प्रत्येकाने एकच करिअर घेऊन त्याचाच पाठपुरावा करून त्याच्यातच गिनीज बुकात नाव नोंदवलं पाहिजे? जरुरी नाही आहे. जीवन जगताना जे जे करताना तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्हाला समाधान मिळत असेल, मग ते कुठलंही वेगवेगळं क्षेत्र असो, शेवटी जगण्याचा उद्देश आनंद मिळणं हाच आहे ना. मग मला हे सगळं करताना माझी काहीतरी एक स्पेसिफिक आयडेंटिटी असायलाच हवी असं मला मुळीच वाटत नाही. कारण माझी यशाची व्याख्या ही आनंद मिळणं हीच आहे. आणि त्यात अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे हे सगळं तुम्ही करताय, पण त्यातून अर्थार्जन काय? माझ्या 2 सरळ सरळ विभाजन केलेलं आहे मी. प्रारंभ कला अकॅडमी हा माझा चॅरिटी ट्रस्ट आहे, ज्याच्याद्वारे फक्त आणि फक्त विनामूल्य काम होतं, जे सामाजिक होतं. तुला माहिती आहे, 12 वर्ष मी वस्ती वस्ती पाडे पाडे कुठलंही अनुदान सरकारी न घेता आदिवासी लोकांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी, तळहातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी सातत्याने कॅन्सर टेस्टिंग करते आहे. मग त्याच्यामध्ये पॅप्समियर असेल, सोनोग्राफी असेल, मॅमोग्राफी असेल, त्याच्यामध्ये CA-125 असेल, त्यांना आयर्न कॅल्शियम देणं असेल. हे सगळं करताना समाजातनं पैसा घेऊन परत तो समाजालाच देताना ते मी वेगवेगळे महोत्सव करते, त्याच्यासाठी प्रायोजकत्व मिळवते, त्यातनं फंड रेझिंग करते. आणि फंड रेझिंग जे होतं त्यातनं 30% त्या महोत्सवाला लावते आणि 70% या कामाला लावते. कारण एका महिलेप्रित्यर्थ मला 12,000 रुपये सगळं करून डिस्काउंट रेटमध्ये खर्च येतो. आलं लक्षात? त्यामुळे प्रारंभ ही पूर्णपणे विना अनुदानित आणि फक्त समाजातल्या दानशूर मंडळींच्या प्रायोजकत्वावर, मग ज्याच्यामध्ये मला फार उल्लेख करायला आवडेल पितांबरीचा, मला उल्लेख करायला आवडेल जाई काजळचा, मला उल्लेख करायला आवडेल तुमच्या PNGचा, म्हैसकर फाउंडेशनचा, मला ज्यांनी ज्यांनी म्हणून मदत केलेली आहे त्या सगळ्यांचा, तन्वी हर्बलचा, या सगळ्या लोकांच्या मदतीतनं जी ॲक्टिव्हिटी उभी राहते त्यातनंच माझं सामाजिक काम होतं. हे झालं चॅरिटी ट्रस्टचं, एका संस्थेचं. आता प्रश्न उरतो माझ्या अर्थार्जनाचा. माझे वेगवेगळे वर्कशॉप्स, मी सतत काम शोधत असते, सतत निर्माण करत असते. म्हणजे मी पोलिसांसाठी कार्यशाळा घेते, मी दूरदर्शनच्या सिरियल्स करते, अँकर म्हणून काम करते. मी अँकरिंग अनेक वर्ष सुरुवातीला 2003 ते 10 या काळात पेड अँकर म्हणून काम करत होते. इन मुंबईसाठी काम केलं, साई मंदिर संस्थांसाठी ठाण्याच्या काम केलं, सिद्धिविनायकासाठी काम केलं. तर ते सगळं माझं अर्थार्जन होतं. मी अनेक अशा वेगवेगळ्या कल्पना काढते की समजा तुझ्या कंपनीचे प्रॉडक्ट तेल आहे, तर तुमच्या तेलाचं जर तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर मी तुमचं तेल वापरून शोज अरेंज करते, तुम्ही मला एवढं प्रायोजकत्व द्या आणि त्यातनं मी अर्थार्जन. म्हणजे मी माझ्या अर्थार्जनासाठी माझे क्लासेस, माझे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स, माझे अँकरिंगचे कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं सतत, आणि माझ्या काही फार गरजा नाही आहे, मला काही रोज पार्लरला जायचं नसतं, अगदी मोजक्या गरजा आहेत ज्या गरजेच्या आहेत. बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी माझं फायनान्शियल प्लॅनिंग अगदी फिक्स असतं. आणि क्लासेस मी 22 वर्ष मी क्लासेस घेत होते आणि मंडे टू संडे क्लासेस घेत होते. त्याच वेळेला अँकरिंगची कामं करत होते. मी 13 वर्ष एका CBSE स्कूलमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे अर्थार्जन, मी सतत अर्थार्जन करत आलेली आहे, वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळे प्रयोग करून. कमर्शियल म्हणजे मी माझं काम जेव्हा करते तेव्हा मी ते जराही विनामूल्य करत नाही, मी पैसे घेऊनच काम करते. कारण माझ्या अर्थार्जनातली 35% अमाऊंट मी कॅन्सरसाठी देते. क्या बात आहे. मी जे पुस्तक लिहिलं, झुंज माझी कॅन्सरशी, ते माझ्या आईचं पुस्तक आहे, तिने लिहिलेलं. बरं. तिचं अपूर्ण राहिलं कारण ती गेली. त्यानंतर मी थोडंसं लिहून ते पूर्ण केलं. त्याच्या 3 आवृत्त्या निघाल्या. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते पुस्तक विक्रीसाठी असतं, त्यातनं मिळणारे पैसे मी पुन्हा कॅन्सरसाठी देते.
माझं आनंदकुळ पुस्तक आहे, त्यातल्या हो. विक्रीचे पैसे मी पुन्हा आमच्या आदिवासी किंवा कॅन्सर प्रोजेक्टसाठी देते. किती मस्त. सो खरंच. माझ्यासाठी जेव्हा मी काम करते तेव्हा मी प्रचंड कमर्शियल असते. मला जर कोणी फोन केला तर मी पहिला प्रश्न विचारते, मानधन किती? मग बरोबर. मी परीक्षक म्हणून जाऊ दे, कुठे गेस्ट म्हणून जाऊ दे, मी फ्री काम करत नाही. जेव्हा अरुंधती भालेराव AB इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट ही माझी कमर्शियल कंपनी आहे, पण त्याच्यातही पुन्हा माझा भाग असतोच की मला घरामध्ये कुटुंबामध्ये माझ्या पैसे द्यायचे असतात, बरोबर. कारण मला तिथे वुमन कार्ड वापरायला आवडत नाही. स्त्रीनी आर्थिक स्वावलंबी असलंच पाहिजे असं मला वाटतं. माझ्या लग्नाला 29 वर्ष झाली आहेत. मी आजपर्यंत माझ्या नवऱ्याला एकही रुपया मागितलेला मला आठवत नाही. माझ्या गरजा, माझ्या लायबिलिटीज, देणं घेणं, येणं जाणं आणि घरातलं कॉन्ट्रीब्युशन हे मी बरोबरीने केलेलं आहे. आणि मला त्याच्यात मी केलं हे नाही आहे, तर मी ते करायलाच हवं. जर मला स्त्री म्हणून स्वतःची आयडेंटिटी असावी असं वाटतं, बरोबर. तर मी माझं अर्थार्जन केलं पाहिजे. मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलीच पाहिजे. खरं. आणि म्हणून आर्थिक हा वेगळा भाग आहे आणि सामाजिक हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. सामाजिकसाठी काम करताना मी दिवस रात्र काम करते, पण मी एकही रुपया उचलत नाही त्यातनं, कारण ते मी समाजाकडनं घेते बरोबर. आणि समाजालाच परत देते. आणि उलट माझ्याही उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम मी माझी जबाबदारी म्हणून पुन्हा चांगल्या कामासाठी देते. सो मला असं वाटतं ह्या दोनचं मी व्यवस्थित मॅनेजमेंट करते. कारण जसं लक्ष्मी आपली हो. देवानी ते खातं सुद्धा स्त्रीलाच दिलेलं आहे ना, तसं माझ्याही बाबतीत आहे ना, की मी छान मॅनेजमेंट पैशाची व्यवस्थित करू शकते. या महिन्यात मला कशावर किती पैसे खर्च करायचे आहेत हे मला माहिती असतं. आणि प्रत्येक स्त्रीने आर्थिक स्वावलंबी असलंच पाहिजे बरोबर. असं मला मनापासून वाटतं. अरुंधती मॅम, आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की आर्थिक आणि सामाजिक ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या तुम्ही बॅलन्स करताय. पण आज सर IT कंपनीमध्ये चांगल्या पगारावर होते. हे सगळं करण्याचा का खटाटोप होता तुमचा? हा लोकांचा एक फार गोड गैरसमज असतो. म्हणजे मला अनेक वेळा अशा प्रतिक्रिया समाजात ऐकायला मिळतात ज्याचा मला अतिशय वैताग येतो. तुला काय, तुझा नवरा IT मध्ये आहे, गलेलठ्ठ पगार असेल त्याचा, तुम्हाला काय माहिती आहे कोणाच्या घरात आर्थिक व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं, आमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, हे लोकांना काहीच माहिती नसतं. आणि नवरा IT मध्ये काम करतो म्हणजे मी काम करू नये आणि मी त्याच्या पैशावरच ATM कार्ड घेऊन फिरावं आणि मजा करावी असं मला मुळीच वाटत नाही. उलट मला पैशासाठी हात पुढे करणं अजिबात आवडत नाही. मला ते कधीही करायला आवडत नाही, आवडणार नाही. मला खोटं, म्हणजे तुला कदाचित खोटं वाटेल, युजली नवरा बायकोंचे जॉईंट अकाउंट असतात ना, आमचं नाही आहे. आमचं पण नाही. त्याला किती पैसे मिळतात किंवा मला किती पैसे मिळतात हे त्यांनी मला आणि मी त्याला का सांगावं आणि कशासाठी सांगितलं पाहिजे? म्हणजे आम्ही भिन्न आहोत का? तर नाही आहोत, आम्ही एकाच घरात राहतो. पण इतकं स्वातंत्र्य तर प्रत्येकाने प्रत्येकाला दिलं पाहिजे. दिलंच पाहिजे. त्यामुळे तो ITत आहे, त्याला भरपूर पगार आहे, मग तुला काय काम करायची गरज आहे? हे लॉजिकच मला लोकांचं खरंच कळत नाही. त्याच्या ITत असण्याचा आणि माझ्या कामाचा किंवा अर्थार्जनाचा काहीच संबंध नाही आहे. मी एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे, तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे. खरंय. पण हे सगळं तुम्ही करत होतात आणि गेले अनेक वर्ष तुम्ही करताय. सामाजिक कार्य असेल किंवा नाट्यक्षेत्रातलं काम असेल किंवा ज्या गोष्टी आत्ता तुम्ही सांगितल्या, मोटिवेशनल स्पीकर म्हणून तुम्ही होतात, हे सगळं करत असताना मुलीला कमी वेळ दिला गेला अशी खंत तुम्हाला नेहमी जाणवते का? हो, याचं उत्तर अगदी इमिजिएट मी सांगू शकते, हो. कारण ती लहान असताना म्हणजे मला उशिरा थोडी मुलगी झाली. म्हणजे मी 29 वगैरे वर्षाची असताना आनंदिता माझी लेक, जी आता MBA झाली आहे आणि मासकॉम पण झालेली आहे, BA पण झाली आहे. अरे वा. ती तर 25 वर्षाची आहे. पण त्यावेळेला अनेक दृष्टींनी मी नुकतीच मुंबईत आले होते. गावाकडनं मुंबईत आल्याचा न्यूनगंड होता. घरात एक माहेरी खूप प्रोटेक्टिव्ह असं वातावरण होतं. आई वडिलांच्या छत्राखाली आपण राहत असतो. बरोबर. इथे खरंच कोणी काही ओळखीचं नव्हतं, काही माहिती नव्हतं. शालेय महाविद्यालयीन जीवनातला प्रवास इथे झालेला नव्हता, त्यामुळे ओळखी नव्हत्या. दोघंही आम्ही नवरा बायको स्ट्रगलर होतो.
पैशाची नितांत गरज होती आणि त्यावेळेला मला घरी बसणं शक्यच नव्हतं आर्थिक स्टॅबिलिटी येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय होती की करिअर पूर्णपणे सुटलं होतं, तिशीत मी आले होते आणि मग अजून किती थांबायचं आणि मग कधी काय करायचं. त्यामुळे काम करणं भाग होतं. त्यामुळे तिला जो एक शांतपणे वेळ देणं असतं, आरामात तारे दाखवत, चिवकाऊ दाखवत घास भरवणं असतं तिच्या कलाकलांनी. मध्येच ती खेळत राहिली आहे, मग मध्येच मी घास भरवलाय, असं काही होत नव्हतं. तिला सुद्धा चल 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 आटोपटोपट पटपट खा, पटपट संपव. तिला सुद्धा माझ्याबरोबर सतत तो सगळा प्रवास करावा लागला. जिथे मी जाईल तिथे माझ्याबरोबर यावं लागलं. म्हणजे अगदी सांगलीला मी वर्कशॉप घ्यायला गेले, झोपेतनं उठून सकाळी तिला बस पकडून मी गेले. मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेला. म्हणजे तिला ती स्पेस मला देता आली नाही. नवरा परदेशात होता. त्याच्यानंतर मासाहेब मीनाताई ठाकरे सुवर्णचषक स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जायच्या तारापूरवाला म्युझियमच्या बाजूला जिमखान्यात. त्यावेळेला मी 8 दिवस तिथे अँकर असायचे. असंच सकाळी पटपट तिला उठवायचं, बस पकडायची, ट्रेन पकडायची, तिला घेऊन जायचं. हे सगळं करताना तिला मी भौतिक गोष्टींच्या सोयी कदाचित उपलब्ध करून दिल्या. तिला जे जे पाहिजे ते क्लास लावून देणं, त्याचे ने-आण करणं, सोडण्याची व्यवस्था करणं, हे सगळं केलं. पण तिला ठहराव देत शांतपणे तिला माझ्याबरोबर जास्त ॲडजस्ट करावं लागलं मला तिच्याबरोबर करण्यापेक्षा. आणि ह्याचं दुःख मला प्रचंड आहे. आणि म्हणून मी तिला नेहमी सांगते, अर्थात त्यांनी तिचं काही नुकसान झालं नाही. ती चांगली स्ट्रॉंग झाली, अत्यंत कॉन्फिडंट झाली, खूप सोशल झाली, छान. तिला माणसं लवकर कळायला लागली, ओळखू यायला लागली, त्याचे खूप फायदे पण झाले. बरोबर. पण मला डेफिनेटली ते खूप वाईट वाटतं. आणि मी तिला नेहमी म्हणते की तुझी पुढे जेव्हा मुलं होतील ना, तेव्हा तू फक्त करिअरवर फोकस कर, ती सगळी जबाबदारी मी घेईन. किती मस्त. कारण माझ्या वेळेला ती घ्यायला कोणीच नव्हतं. कदाचित ही खंत आपल्याला आयुष्यभर असते. आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आपल्या करिअरमुळे, आणि त्यावेळी आपल्याला पैशांचीही गरज असते. त्यामुळे करिअर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज अनेक स्त्रिया ज्या आत्ता हा पॉडकास्ट बघत असतील, मला वाटतं की त्यांनाही तेच असतं की लोकल पकडायचे, सगळं करायचे, पैसे कमवायचे. हे सगळं आहे. आज तुम्ही स्त्रियांबरोबर पुरुषांबरोबरही असतात, म्हणजे तेवढ्याच खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करतात. बऱ्याचदा असं होतं की पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात असं एक जाणवतं. म्हणजे त्या स्त्रीला ते जाणवत असतं की काहीतरी वेगळी नजर आहे. असं तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये कधी जाणवलं का? एखाद्या पुरुषाने माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघण्या इतकी हिम्मतच तो करत नाही. कारण माझा आधीच ऑरा एक टेररच असतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वाकडी नजर आहे असं मला जाणवलं. आणि मला जर तिथे त्याच्याबरोबर काम पण करायचंय, कारण करावं लागणार आहे. बरोबर. आज सगळेच काही सरळ नजरेचे नसतात. 100 10 वाकड्या नजरेचे असतात. आणि मग तिथे काम करायचं असेल तर मी त्याला आधीच दादा असं म्हणूनच टाकते. किती मस्त. किंवा असं तू माझ्या भावासारखा आहेस इथे, त्यामुळे मला इतकी हिंमत वाटते ना इथे काम करताना, असं म्हणून टाकते. किंवा आधीच जरा लूज काही वाटतंय असं जाणवलं तर मला छान तीक्ष्ण नजरेने बघता येतं. ते मला येतं, वापरता येतं, ते मी करते. शक्यतो माझ्या वाट्याला फारसं कोणी जात नाही. पण मला खूप चांगले अनुभव पण आले. माझे असे अनेक मित्र आहेत की ज्यांच्यामुळे मला खूप काम करताना सोपं पण गेलं, त्यांची मला खूप मदत पण झाली. आणि थोडंसं ना आपल्यावर पण अवलंबून असतं. बरोबर. त्यामुळे मी फक्त पुरुषांना दोष देणार नाही. आपण कसं वागतो, आपण आपल्याकडनं चुकीचा सिग्नल जातोय का, हे पण बघणं महत्वाचं असतं. त्यामुळे असा काही त्रास मला पुरुषांमध्ये वावरताना वगैरे होत नाही. फक्त कधी कधी जिथे खूप पुरुष मेजॉरिटी असते आणि तुम्ही स्त्रिया कमी असता किंवा एकट्या असता, तेव्हा पुरुष एक आपोआपच वेगळा ग्रुप तयार करून त्यांची मतं तुमच्यावर लादतात. आणि मग अशा वेळेला मी भांडत बसत नाही, हो तुमचं बरोबर आहे असं म्हणून त्याला होकार देते. कारण ते काम पुढे जाणं महत्वाचं असतं. बरोबर बरोबर. हे सगळं आहे. पण जेवढ्या तुम्ही कठोर आहात, स्ट्रिक्ट आहात. कठोर नाहीये मी. नाही, पुरुषांच्या बाबतीत असं मी नाही, मी पुरुषांच्या बाबतीत कठोर नाहीये. मी अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे माझं 2 कॉन्ट्रास्ट गोष्टी आहे. मी वरून जितकी कठोर दिसते
तेवढ्याच इमोशनल आहात. ते मला परिस्थितीने केलंय. कारण मी जर कठोर दिसली नाही, मी इमोशनली वीक दिसली, तर त्याचा गैरफायदा अनेक लोक उठवतील. म्हणून मला कठोर राहणं भाग आहे. कारण मी खूप वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये काम करते. पण मी प्रचंड इमोशनल आहे. मला लगेच वाईट वाटतं, मला खूप राग येतो, तो लगेच शांत होतो, मला लगेच समोरच्यासाठी माझा जीव दुखतो, तुटतो. त्यामुळे मी कठोर नाही आहे, मी प्रचंड इमोशनल आहे. आणि त्या इमोशन्सनी माझ्या आयुष्यात खूपदा नुकसान काही झालंय. महत्वाचे निर्णय घेताना प्रचंड नुकसान केलेलं आहे. त्यामुळे इमोशनलच आहे मी, कठोर नाही आहे. पण परफेक्शनिस्ट आहात. हो, मी खूप परफेक्शनिस्ट आहे, ज्याचा मला आणि समोरच्याला त्रास होतो. आपण एक शेवटच्या रॅपिड फायर राऊंडकडे वळतोय. फार महत्वाची राऊंड असते. लेखिका की नाट्य प्रशिक्षिका? मी लेखिका स्वतःला म्हणतच नाही, कारण 4-2 पुस्तकं लिहिली म्हणजे काय आपण लेखिका होत नाही. मी नाट्य प्रशिक्षिका नक्कीच म्हणेन. निवेदिका की अभिनेत्री? अभिनय बंदच झालाय, त्यामुळे. पण निवेदिका ही अभिनेत्री असू शकते ना. हो, पण निवेदिका आणि अभिनेत्री दोन्ही माझे लाडके क्षेत्र आहेत. तुला एकच उत्तर हवंय? नाही, असं काही नाही. हा. तुम्हाला काय मला आवडतं? दोन्ही दोन्ही प्रचंड आवडतं. आणि आता सध्या तसंही दूरदर्शनवर सह्याद्रीवरती माझी सध्या मालिका चालू चालली आहे, आहेच, उद्योजकांची बाराखडी. बारा. त्याच्या आधी माझी आणि मालिका तिचं- झाली, हा, तिचं आकाश पेलताना. वर्धा की ठाणे? दोन्ही. कारण वर्धा हे माझं जन्मगाव आहे. त्या गावानी माझा सगळा प्रवास पाहिलाय एका विशिष्ट वयापर्यंतचा. पण ठाणं ही माझी कर्मभूमी आहे. आणि ठाणं, काही बाबतीत ठाणं अधिक आवडतं, काही बाबतीत वर्धा अधिक आवडतं. प्रवास की घर? प्रवास. एका शब्दात सामाजिक कार्य ह्याचा अर्थ किंवा समाजसेवेचा अर्थ काय सांगाल? समाजसेवा, समाजकार्य वगैरे असं म्हणण्यापेक्षा अवतीभोवती वावरणाऱ्या लोकांमध्ये डोळसपणे ज्याला गरज असेल, ज्याला खरंच आपल्या मदतीची गरज असेल, त्याला त्या क्षणाला मदत करून मी काहीतरी तुझ्यासाठी केलं हा अहंकार न बाळगता तो झटकून टाकून एखाद्याच्या अडचणीला उभं राहणं, हे मला महत्वाचं वाटतं. अगदी. आपण म्हटलं ना की अरुंधती मॅम की तुमच्याशी बोलायला लागल्यावरती दिवस कसा जाईल कळणार नाही. आणि मलाही वेळ कमी पडल्यासारखं वाटतंय. पॉडकास्टमध्ये आपल्याला काही मर्यादा असतात, पण हरकत नाही, आपण अशा गप्पा नेहमीच मारत राहू. पण तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि आत्ता जे कोणी पॉडकास्ट बघत असतील त्यांना नक्कीच अरुंधती मॅमची दुसरी बाजू कळली असेल की त्या एवढा सगळा प्रवास कसा करताय, त्यांची ही जर्नी कशी आहे. एक वेगळा खरं तर अँगल असतो प्रत्येकाचा बघण्याचा. प्रत्येकजण आपल्याला जज करत असतं. माणूस खूप जजमेंटल असतो, तसं राहू नये. जो आहे त्याला जसं आहे तसं स्वीकारावं, खरंय, चांगल्या गुणांसह आणि वाईट गोष्टींसह. आणि ठीक आहे, म्हणजे प्रत्येकात प्लस मायनस गुण हे असतातच. आणि आपण कुठे पूर्ण परिपूर्ण हो. आणि छान वाटतं म्हणजे की एखादी गोष्ट आपण चुकतच शिकत असतो ना, असंही. आणि मला वाटतं की अरुंधती मॅम तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात ना, त्या पॉडकास्टला म्हणजे धन्य पावले. हे जरा जास्त इतकं छान वाटतं ना मला. म्हणजे कारण मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना, तेव्हाच माझ्या पहिल्यांदा पॉडकास्ट जेव्हा लक्षात आला तेव्हा माझं पहिलं नाव तुमचंच होतं. आणि तू केलाही होता मला फोन तेव्हा. मी तुम्हाला लगेच आपण पहिली तुमची मुलाखत घेऊया, पण मी काहीतरी गडबडीत होते, तुम्ही बिझी होतात. पण हरकत नाही, तुम्ही या निमित्ताने आलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि मला तुमची एक वेगळी बाजू कळली, एक वेगळा विचार तुम्ही आज समाजासमोर ठेवताय. मला एकच मैत्रिणींना ज्या बघत असतील त्यांना सांगायला आवडेल किंवा कुणालाही, रडत बसू नका. स्वतःच्यासाठी स्वतः संधी निर्माण करा, ती शोधा, ती पकडा आणि ती शेवटपर्यंत तडीला न्या. कोणी गॉडफादर वगैरे शोधत बसू नका. तुमचं प्लॅटर तुम्ही भरून काढा. अगदीच खरंच. म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्याचा सगळेच जण विचार करतील आणि स्वचा शोध घ्यायला सुरुवात करतील. अरुंधती मॅम तुम्ही आलात, खूप छान वाटलं. आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार. मधुरा, तुझेही खूप थँक्स. तू पण प्रचंड धडपडी आहे, सतत काहीतरी करत असते. आणि मला खूप आवडतं की सतत काहीतरी कार्यमग्न राहणं ही फार चांगली गोष्ट आहे. ते सशक्त मनाचं आणि बुद्धीचं लक्षण आहे. तर तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. मी एवढी मोठी नाही आहे, पण मी प्रयत्न करते की काहीतरी करत राहावं की जेणेकरून आपल्या
ह्याला तुला खूप बुद्धीला यश मिळू चालना मिळू दे. आणि तुझा हा पॉडकास्ट खूप फेमस, तुझी सिरीज पूर्ण खूप फेमस होऊ दे, छान होऊ दे आणि तू घरोघरी तुला पोहोचू दे. थँक्यू अशी ईश्वराला प्रार्थना करते. खरं तर बघितलं ना, अरुंधती मॅमचं मी कौतुक करायचं त्याच्याऐवजी त्याच माझं कौतुक करतायत. कारण विविध छटा असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. आणि त्यांनी जो त्यांचा हा प्रवास आहे तो आज ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून उलगडला आहे. आणि प्रत्येक स्त्रीने म्हणजे प्रत्येक स्त्री काही ना काहीतरी करत असते, धडपडत असते स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. आणि तिचा एक वेगळा प्रवास असतो. पडद्यामागचा प्रवास वेगळा असतो आणि लोकांना दिसणारा प्रवास वेगळा असतो. मला वाटतं की ह्या सगळ्याच्या निमित्ताने मी एक आशा करते की अरुंधती मॅमकडून आपण काहीतरी थोडंसं का होईना शिकायला पाहिजे. त्यांचं सामाजिक भान, सामाजिक कार्य काहीतरी आपण घेतलं पाहिजे. आणि मी अजून एक आशा करते की मधुराष्टक पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब करताय, त्याचबरोबर लाईक करताय आणि शेअरही करताय. ती आशा माझी पूर्ण करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोचेल आणि अरुंधती मॅम यांचं कार्य देखील पोचेल. अरुंधती मॅम, पुन्हा एकदा खूप खूप आभार. मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.